₹10 तू म्युच्युअल फंड SIP करू शकतेस. पण माझा जर पगार 10,000, 15,000, 20,000 असेल, करेक्ट. तर कसं करायचं हे इन्व्हेस्टमेंट वगैरे? SIP प्रकार काय आहे? अगं रचना, मी 10 लाख गुंतवले, त्याचे आता 8 लाख झालेत, कारण मार्केट पडलं आता. गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी आधी मुळात किती पैसे इन्कम असावं लागतं? तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ते चूक आहे, थांबा. आर्थिक सबलता वगैरे, असं फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे, हे सगळे असे फॅन्सी मोठे शब्द आणि त्याच्यावरच्या विस्तृत चर्चा आपण लय वेळा ऐकलेल्या आहेत. पण माझ्याकडे असलेला पगार आणि त्याच्यातली गुंतवणूक आणि हे जे काही छोटेखानी आमचं चालू आहे, या प्रश्नांची थेट उत्तर कोणीच देत नाही हो. आणि त्याचसाठी डायरेक्ट पैशांचं कळणार आहे आणि पैशावाल्या बाईंनाच आज आपण बोलवलेलं आहे आणि आपल्याला पैशांविषयी पडणाऱ्या लई बेसिक प्रश्नांची उत्तरं आज आपण विचारणार आहोत. तर रचना रानडे, ही वेगळी आता ओळख पण मला करून द्यावीशी वाटत नाहीये, कारण ऍक्च्युली तू पैशांविषयी सर्वात जास्त उत्तम नॉलेज देणारी आणि पैशांवाली. येस. आणि मी असं युनिव्हर्समध्ये हे करते आणि बघणारेही पैशांवाले, अशी बाई आम्ही इथे, आणि 2 बायका आहेत आणि पैशांविषयी बोलतायत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायलाच पाहिजे. नक्की. वेलकम टू द शो. थँक्यू. पैसे न कमावणारी स्त्री गुंतवणूक किंवा बचत करू शकत नाही. मोठं चूक. नवरा आणि भावाची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा वडिलांची, तर मग घरातल्या स्त्रीनं कशाला परत करायची? त्यामुळे नाही केली तरी चालेल. मोठं चूक. सोनं, आवडीचा विषय. अगदी. सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. चांगली गुंतवणूक आहे, पण ती सगळ्यात मोठी नसावी. अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय स्टॉक मार्केटच्या नादी लागू नये. सरप्राइझिंगली उत्तर चूक, कारण अभ्यास पूर्ण कधी होतच नाही. वा वा. FD ही सगळ्यात सेफ गुंतवणूक आहे. हो. अजिबात गुंतवणुकीतलं कळत नसेल तर SIP मात्र करावा. चूक की बरोबर? अगेन सरप्राइझिंगली चूक. तिशीनंतर खऱ्या अर्थानं पैसे हातात यायला लागतात, तेव्हा जाऊन बचत होते. तर मुळात तिशीनंतरच गुंतवणुकीला सुरुवात करावी. चूक की बरोबर? मोठी चूक. इन्शुरन्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट. चूक की बरोबर? मोठी चूक. इन्शुरन्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही टोटली वेगळ्या गोष्टी ठेवायला हव्यात. म्युच्युअल फंड मध्ये फक्त कॉमर्स बॅकग्राऊंड ज्यांची होती किंवा जे त्याच्यातले एक्सपर्ट आहेत तेच गुंतवणूक करू शकतात. खूपच मोठी चूक. इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक इतक्या वेळा ऐकतो ना, नक्की याची व्याख्या काय, म्हणजे काय? मी सेव्हिंग आणि गुंतवणूक एकत्र करून सांगते तुला. थोडक्यात मी जे काय कष्ट करते आणि मला म्हणजे इट कुड बी फिजिकल एफर्ट, कष्ट, शारीरिक कष्ट असू शकतात किंवा तुमच्या बुद्धीचे कष्ट असू शकतात, त्याचा मोबदला जो मी घेते ते माझं झालं इन्कम. सपोज सोप्या गणितासाठी 100 रुपये मला मिळालेले आहेत आज. ओके. या 100 रुपयांमधनं मला काही खर्च करायला लागणार आहेत. ओके. खर्च केल्यानंतर जो माझ्याकडे पैसा उरतो ती झाली माझी बचत. आता ह्याच्याकडे थोडासा ऍडव्हान्स बघण्याचा दृष्टिकोन असा असू शकतो, काय होतं, माणूस आहे शेवटी, मग मला हे पण पाहिजे, मला ते पण पाहिजे, ते पण पाहिजे करत 100चे 100 उडून जातात. सो हे होऊ नये म्हणून 100 मिळाल्यावर आधी 20 रुपये बाजूला काढायचे आणि मग उरलेले 80 रुपये खर्च करायचे. आधी बचत मग खर्च. करेक्ट. ओके. पण ही अजूनही बचतच आहे, इन्व्हेस्टमेंट अजून आलेलीच नाही. आता हे 20 रुपये जर आपण लहान मुलांना जे काय सांगतो पिगी बँक मध्ये टाका, आता आज जर तुम्ही पिगी बँक मध्ये 20 रुपये टाकले आणि एका वर्षानंतर जर तुम्ही ती पिगी बँक फोडली तरी किती रुपये येणार आहेत त्याच्यातनं? तेवढेच सेम 20 रुपये येणार आहेत ना. पण हे 20 रुपयाची जर म्हणजे आपण आता प्रति घटकावर पकडू की 20 रुपयाची FD होऊ शकते, जी आय डोंट थिंक होऊ शकते, बट 20 रुपयाची जर FD करता आली आपल्याला तर 1 वर्षाने 20चे 20च राहणार आहेत का 20वरती व्याज पण मिळेल. बरोबर. व्याज पण मिळेल आणि ते पैसे वाढतील. जे पैसे वाढतात ती झाली तुमची गुंतवणूक. सेव्हिंग मध्ये पैसे वाढत नाहीत, इन्व्हेस्टमेंट मध्ये आयडियली पैसे वाढतात. हे 2 मोठा फरक आहे. आणि क्रोनॉलॉजी म्हणलीस तर आधी इन्कम येतं, मग सेव्हिंग होतं आणि सेव्हिंग मधल्या पैशांमधनं तुम्ही इन्व्हेस्ट करता. गुंतवणुकीचे प्रकार काय आहेत? सो आता जे मी सांगत होते ना तेच आहेत ते सगळे, की गुंतवणूक म्हणजे मी म्हटलं असं एक असू शकतं की मला काहीही झालं ना तरी 1 वर्षानंतर 100चे 110 व्हायलाच पाहिजेत. जग इकडचं तिकडे उद्यात मला ते झालेलेच पाहिजे. मग अशाला तुम्ही फिक्स्ड इन्कमच्या स्वरूपाच्या एखाद्या गुंतवणुकीचे प्रकार बघू शकता की तुम्हाला गॅरंटीड रिटर्न मिळणार आहे. त्याच्यात रिस्क कमी आहे. रिस्क कमी आहे. स्वतः 100चे 110 नाही, कारण 10% व्याज मिळतच नाही आता FD मध्ये, कुठं 6, 7, 8% जेमतेम मिळेल.
दुसरा जिकडे तुझे रिटर्न्स व्हेरिएबल असतील, म्हणजे मी म्हटलं सोनं जसं वरती पण जाऊ शकतं खालती पण येऊ शकतं, सेम म्युच्युअल फंड वरती जाऊ शकतात खालती येऊ शकतात, स्टॉक्स वरती जाऊ शकतात खालती येऊ शकतात. सो हा झाला रिटर्न्सच्या बेसिसवरती तुझा गुंतवणुकीचा पर्याय. ओके. दुसरं असू शकतं ड्युरेशन, किती कालावधीसाठी तू ते पैसे गुंतवलेले. जसं मी 6च महिन्याची एफडी केली, 1च वर्षाची एफडी केली, सो 1 वर्षानंतर मला ते पैसे मिळणारच आहेत. स्टॉक्स मध्ये तू म्हणशील तर मी इंट्राडे करू शकते, एक आजच पैसे गुंतवले, आजच विकले, आजच्याच मला जे काय प्रॉफिट लॉस झालं ते झालं. टाइम बेस्ड गुंतवणूक एक असू शकते. आणि तिसरं रिस्क बेस्ड असू शकते तुझी. मला किती जोखीम घ्यायची आहे ह्याच्या अंदाजाने मी इन्व्हेस्टमेंट करू शकते. फॉर एक्झाम्पल मला 0 रिस्क घ्यायची आहे, मी लेटसे चक्क पीपीएफ मध्ये पैसे गुंतवले किंवा स्टेट बँक मधल्या एखाद्या एफडीत पैसे गुंतवले, ही माझी 0 रिस्क इन्व्हेस्टमेंट झाल्यासारखं झालं. पण माझ्याकडे आज माझा अभ्यास आहे, मी काही स्टॉक्सचा अभ्यास केलेला आहे आणि मी एखाद्या स्मॉल कॅप मध्ये पैसे गुंतवलेत, छोटा स्टॉक आहे, छोटी कंपनी आहे, ही माझी हाय रिस्क गुंतवणूक झाली. सो माझी किती रिस्क घ्यायची क्षमता आहे त्याच्यावरनं सुद्धा गुंतवणुकीचा वेगळा एक पर्याय येऊ शकतो. सो 3 मी म्हणलं, एक ड्युरेशन वरती, एक रिटर्न्स किती मिळू शकतात आणि एक रिस्क किती तुम्ही घ्याल. गुंतवणुकीची सुरुवात करण्यासाठी आधी मुळात किती पैसे इन्कम असावं लागतं? मी तुला म्हणलं असं उर्मिला, आजकाल कोणी एक्सक्यूजच देऊ नाही शकत की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी गुंतवणूक करत नाही. तुला जर मी आता मी तुला प्रश्न विचारते, म्युच्युअल फंड मध्ये जर एसआयपी करायची असेल तुला, कमीत कमी किती रुपयाची एसआयपी होऊ शकत असेल? 10,000 5,000 तर असेलच. म्हणजे एक बेसिक बँक वाले जे म्हणतात की एवढे तुमच्याकडे असायला पाहिजेत अकाउंट मध्ये, दर महिन्याला 5,000 वगैरे नाही, खूप कमी अजून अंदाजा. हा बोला. काय आता काय 500 रुपयावरती 1000 पेक्षाही कमी. 500 पेक्षा कमी? 100 रुपये? 100 रुपयामध्ये पण होते, त्याच्यापेक्षाही कमी पण आहे. एक आत्ता म्युच्युअल फंड हाऊस आहे, फक्त मी प्रॉब्लेम एवढ्याचं नाव काय, मी उदाहरण म्हणून नाव घेते, मी काही जाहिरात नाही करत आहे. अगदी बरोबर. नावी म्हणून एक म्युच्युअल फंड हाऊस आहे, नावी निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड आहे. आणि तू ऐकून अशी पडू शकणार आहेस, इथे सांभाळून राहा, 10 रुपयापासून तू म्युच्युअल फंड एसआयपी करू शकतेस. ओ गॉड. ओके. खरंच कारण नाही देऊ शकत का? एक्झॅक्टली. कोण माझा मुलगा पण करेल, कारण आता आम्ही पण त्याला काहीतरी खाऊसाठी किंवा काय पैसे देतो, तो त्याच्यातनं बरोबर, कारण सुट्टे पैसे परत कधीच नाही ना मिळत. त्याच्याकडेही आज 10 रुपये असणार आहेत महिन्याचे सहज. आज भारतात राहणारा कुठलाही व्यक्ती, मी चॅलेंज लावून सांगते, महिन्याचे 10 रुपये म्हणते, मी दिवसाचे पण नाही म्हणते. काय कारण आहे सांगा बरं? ठीक आहे, चलो हा एकच फंड हाऊस आहे, मी म्हणेन चलो नको. 100 रुपयाची पण म्युच्युअल फंड एसआयपी करणारे, ऑफर करणारे अनेक मोठे मोठे फंड हाऊसेस आहेत, इन्क्लुडिंग तू अगदी ऍक्सिस म्युच्युअल फंड म्हण, आयसीआयसीआय म्युच्युअल फंड म्हण, एचडीएफसी म्युच्युअल फंड, एसबीआय म्युच्युअल फंड, हे मोठी नाव आहेत, कोटक म्युच्युअल फंड म्हण. 100 रुपयाच्या एसआयपी चालू करणारे पण एवढे म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत. आणि तू पण अग्री करशील, 100 रुपये महिन्यालाही बाजूला कडणं माझ्या मते भारतातल्या अनेक जणांना अजिबात एक्सक्यूजच नाहीये. हा म्हणजे कोण हा पॉडकास्ट बघतायत ते म्हणूच नाही माझ्याकडे पैसे नाहीयेत म्हणून मी इन्व्हेस्ट करत नाही. आणि अक्षरशः एफडी म्हणा, आरडी म्हणा, साधारण असेच तिकीट साईजेस आहेत, पार 100 रुपये म्हणा, 500 रुपये म्हणा, महिन्याचं सांगते मी. वन टाइमही 500 रुपयाची तुम्ही एफडी करू शकता. आता जरा थोडं आम्हाला कळल्यामुळे थोडा पुढचा प्रश्न आम्हाला जाणून घ्यायचा, की नक्की स्टॉक्स आणि शेअर्स असतात काय, म्हणजे काय? स्टॉक्स आणि शेअर्स थोडक्यात तुझा एखाद्या कंपनीतला मालकी हक्क दर्शवतात. ओके. आता सपोज माझी कंपनी आहे आणि मला काही पैशांची गरज आहे, मी तुझ्याकडे आले आणि म्हणलं उर्मिला, मला ना टोटल एका प्रोजेक्टसाठी 5 लाख रुपये लागणार आहेत, तर तू मला 2.5 लाख रुपये देशील का? माझ्याकडे 2.5 लाख आहेत, तू मला 2.5 लाख देशील का? आता तुझ्याकडे 2 पर्याय असू शकतात. तू काय म्हणशील, ठीक आहे मी 2.5 लाख रुपये देते, मी तुला हे व्याजावर देते, मात्र कर्जाच्या स्वरूपात मी तुला देते आणि तुम्हाला दर वर्षी त्याच्यावर लेटेस्ट 10%, 12% व्याज द्यायचं, तर मला चालेल. ओके. इथं तू माझ्या कंपनीत मालकी हक्क मिळवलास का नाही मिळवलास? नाही मिळवलास. बरोबर. तू बँक सारखं काम केलंस, तुम्हाला कर्ज दिलंस आणि त्याच्यावरती तू व्याज मागतेस चक्क. ओके. आता हा बिझनेस मी तुला, दुसरा पर्याय मी तुला देते, उर्मिला माझ्या डोक्यात जो काय बिझनेस प्लॅन आहे ना तो खूप भारी आहे ग, म्हणजे ह्याच्यात खूप प्रॉफिट होईल असा माझा अंदाज आहे. आता तू ठरव, 2.5 लाख तुला कर्ज म्हणून द्यायचे का 2.5 लाख रुपये देऊन मालकी हक्क पाहिजे? ओके. जर 2.5 लाख रुपये तू देऊन माझ्या कंपनीचा 100
म्हणजे ही प्लेट आहे, ही 100 रुपयाची आहे, छान. त्यातली अर्धी फोड करून मी तुला दिली. म्हणजेच काय, 50 शेअर तुझे, 50 शेअर माझे. बरोबर. शेअर म्हणजे ऍक्च्युअली हा शेअरच. इंग्रजी शब्द आहे, हा शेअर विभागणी, भागीदारी. एक भागीदारी, एक भाग इज अ शेअर. ओके. ओके, सो अर्धी भागीदारी तुझी, अर्धी माझी. इज 50% शेअर होल्डर झालीस तू माझ्या कंपनीची, 50% भागीदार झाली तू माझ्या कंपनीमध्ये, ऍज गुड ऍज. मग आपण प्रॉफिट मध्ये पण भागीदार. 100% आणि लॉस मध्येही Yes. भागीदार. ओके, आता तू म्हणशील ओ म्हणजे मग मी रिलायन्स इंडस्ट्रीजचे जर शेअर घेतले तर मी रिलायन्स इंडस्ट्रीजची पण मालकीण झाले का? बरोबर. हो, फक्त भागीदारी 0.0000001%. बरोबर. ओके, कारण आपण मुळात घेऊन उडी घेणार काय, 1 शेअर, 2 शेअर, 5 शेअर. बरोबर. ऑन पेपर तू भागीदार, ऑन पेपर ओनर झालीस, शेअर होल्डर झालीस, मालकी हक्क मिळाला तुला त्या कंपनीमध्ये, पण सुईच्या म्हणजे काय, सुईच्या पण टोकाला आहे तरी आपण रिलायन्सचे मालक आहोत. बस. लई वेळा ऐकला जातो हा शब्द, पण एक्झॅक्टली काय हे कळत नाही. हम्म. SIP प्रकार काय आहे? मगाशी मी FD आणि RD बद्दल बोलले, बरोबर. एक शॉट तू जर पैसे गुंतवलेस तर त्याला आपण FD म्हणतो, बरोबर. तुझ्याकडे 10,000 रुपये, तू खटकन पैसे गुंतवलेस, FD करून टाकलेस तू. पण तू म्हणजे माझ्याकडे 10,000 ऍट वन शॉट नाहीच आहेत ना, माझ्याकडे दर महिन्याला 500 रुपये आहेत. सो मी 500 रुपये दर महिन्याला करू शकते. ती झाली तुझी RD, बरोबर. एक्झॅक्ट सेम म्युच्युअल फंड मध्ये वन शॉट केलंस तू इन्व्हेस्टिंग, तर त्याला म्हणायचं लमसम म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट. लमसम शब्दच सांगतो, वन शॉट एकत्र केलेली इन्व्हेस्टमेंट ही म्युच्युअल फंड मधली लमसम इन्व्हेस्टमेंट. आणि RDत कसे आपण 500 रुपये दर महिन्याला भरतो, तसंच जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये दर महिन्याला 500 रुपये टाकले तर ती म्युच्युअल फंड मधली SIP झाली. साधारण आपल्या इन्कमच्या किती टक्के इन्व्हेस्टमेंट करायचे असते? जेवढं जास्ती तेवढं चांगलं, सिम्पल. ओके, बट कमीत कमी मला विचारशील तर कमीत कमी 20%. ओके, कमीत कमी 20%. त्याला 50-30-20चा नियम म्हणतात. ओके, म्हणजे जे काय आपण 100 रुपयांनी पकडूयात, परत 100 रुपये जर माझं इन्कम असेल तर त्यातल्या 50 रुपये गरजांसाठी जातात. रोटी, कपडा, मकान, इंटरनेट, गरजांसाठी तुझे 50 रुपये गेले. 30 रुपये तुझ्या लक्झरीजसाठी जाऊ शकतात, कारण आयुष्य एकदाच जगतोय ना. म्हणजे तुला जर वाटलं की नाही मला एखाद्या ब्रँडचा एखादा छान टॉप आवडलाय बाबा, एखादी पर्स आवडलेली, मग प्रत्येकच वेळेला तू तुझं मन मारणार का? तर नाही. तुम्हाला ते पण आयुष्य जगता पण आलं पाहिजे. पण चूक कुठे करतात लोक, मला ही पर्स आवडली आणि आज संध्याकाळी ती घरी आली, त्याचं प्लॅनिंगच नाही केलं मुळात. कारण आजकाल पर्स, म्हणजे मला हे नवीन माझ्या मैत्रिणींकडनं काय काय कळत असतं, 20-20 हजाराच्या पण पर्सेस येतात म्हणे. कमी सांगते का मी? खूपच कमी. बरोबर, म्हणजे हा आकडा ऐकूनच मी गार पडले होते आधी. त्याच्यामुळे तू आता आम्हाला देऊच शकत नाही एक्सक्युजेस. आणि मी खाली ठेवलेली, टेबलाच्या खाली ठेवलेल्या पर्सची मी किंमतच सांगणार नाही. सो मी तुला म्हणते, चलो 20,000 पण जे काय मला म्हणजे तोंडातनं फुटता नाही जड जाते मला ते की एवढ्या रुपयाची पर्स असते. पण मी म्हणतो एखाद्या व्यक्तीला आवडली बाबा ती पर्स, मग किंवा त्यांच्या आवडीच्या ठिकाणी एन्जॉयमेंटच्या संकल्पना, म्हणजे ट्रॅव्हल करणं असू शकतं, खरेदी असू शकते, एखाद्याला फोन असू शकतो एखाद्या महागातला. तर मी काय म्हणते, तुम्ही आयडियली काय केलं पाहिजे, तुमच्या पगाराचे 30% हे बाजूला काढा, त्याची RD लावा, चक्क रिकरिंग डिपॉझिट तुम्ही करू शकता. जर तुम्हाला अगदी 1 ते 2 वर्षात जर तो गोल मीट करायचा असेल तर, कारण 1 ते 2 वर्षांसाठी स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड नाही, मोठ्या गोलसाठी असतं. ओके, सो दर महिन्याला लेटेस्ट एखाद्या व्यक्तीचा पगार 50,000 किंवा 20,000 पकडूयात आपण, 20,000च्या 30% म्हणजे किती आले, 6,000 रुपये येतात. तेवढे 6,000 रुपये तू दर महिन्याला बाजूला काढायचे, आधीच बाजूला काढायचे, आणि मग तेवढे दिवस तुला थोडंसं काटकसरीने जगता आलं पाहिजे. ओके, 6,000 बाजूला पडले तुझे, झाले ना तुझे ऍट द एंड ऑफ 12 महिने तुझे 72,000 रुपये, म्हणजे 1 वर्षानंतर 72,000 मूळ रक्कम प्लस व्याज एवढे तुझ्या हातात येणार आहेत. आणि मग घे ना ती पर्स, काय प्रॉब्लेम आहे. इनफॅक्ट तू तुझ्या फ्रेंड्सला सांग, मी तर म्हणेन अशाला नक्की इंस्टाग्राम पोस्ट करा, फ्लॉन्ट युअर बॅग, आणि तिथे टॅग करा की मी फायनान्शियली प्लॅन केलं, सेव्ह केलं, आणि मी माझ्या कर्तृत्वाने ही बॅग घेतलेली आहे. सो एक फायनल रॅपअप करते फक्त, की जे काय तुम्हाला पैसे मिळतात त्याच्या 50% गरजांसाठी गेले, 30% या तुमच्या मजासाठी गेले, मी आता उदाहरण जे दिले ते, आणि कमीत कमी 20% जी तुमची गुंतवणूक झालीच पाहिजे. पण माझा जर पगार 10,000, 15,000, 20,000 असेल, करेक्ट,
तर कसं करायचं हे इन्व्हेस्टमेंट वगैरे? मी आता तुला म्हणलं उर्मिला, हे बघ 20,000चा पगार आहे. हम्म. कमीत कमीतलं काय म्हणलं 20,000च्या. रूम भाडं असतं, Correct. घर भाडं, सगळ्या गोष्टी आहेत आणि इथे काहीच भागत नाहीये आणि सोशल मीडिया तर मला सगळ्या गोष्टी घे सांगत असतं. तर Correct. अशा वेळेला इथे बचतीची बोंब आहे, तर गुंतवणूक कुठून करा? हे बघ 2 पर्याय असू शकतात. एक, आपल्याला ज्या आई वडिलांनी शिकवलं की अंथरूण पाहून हातपाय पसरावे. हम्म. बरोबर. सो लेट अस से मला माहिती आहे की मला 20,000च्या 20% म्हणजे 4,000 हे मला बाजूला काढायचेच आहेत. हम्म. मग उरलेलं भागवायचं. हम्म. 16,000 भागवायचं म्हणजे भागवायचं. पॉसिबिलिटी नंबर 2, जेनझीज थॉट प्रोसेस. ते म्हणतात अंथरूण पाहून पाय पसरावे, हात पसरावे हे चुकीचं आहे. आम्ही अंथरूण मोठं करू, पण आम्हाला पसरायचे तेवढे मी हातपाय पसरणार. हा. ओके. मी आता मध्यंतरी टीनेजर्ससाठी एक वर्कशॉप घेतला होता की त्यांनी त्यांचे फायनान्सेस कसे हँडल करायचे. त्याच्यात मी हा सेम प्रश्न मुलांना घातला होता. त्याच्यात मी त्यांना सांगितलं, जर तुमची पॉकेट मनी 1,000 केली तर तुम्ही काय करणार. हम्म. तर सगळ्यांनी उत्तरं दिली, मी अमुक ह्याच्यात काटकसर करीन, मग आम्ही सायकलीने जाऊ, हे उबर आणि ओला करण्यापेक्षा वगैरे. एक मुलगी उठली आणि म्हणली, नाही 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 नाही, आय विल नॉट कॉम्प्रोमाइज माय लाईफस्टाईल. इयत्ता 9वी आणि तिच्याकडे तिची लाईफस्टाईल होती बरं हो, का. एक्झॅक्टली. तर मी म्हणलं, अगं बाळा, पण तुला 1,000 मिळणार आहे ना, तू 5,000चं कसं करणार. ती म्हणली, मला उत्तम केक्स बनवता येतात, मी रविवारी केक्स बनवीन, हम्म. माझ्या सोशल मीडियावरती पोस्ट करीन हम्म. आणि मी ते केक्स विकीन, हम्म. त्याच्यातनं पैसे मिळतील ह्याची मी खात्री बाळगीन. 4,000 मी केक्समधनं मिळवणार, पण लाईफस्टाईल तर माझी 5,000ची असेल. क्या बात आहे. 9वीतली मुलगी जर असा विचार करू शकते, इन्कमच वाढवू. इन्कम वाढू. सो हा उर्मिला, आय थिंक आज सगळ्यांकडे एक ऑप्शन आहे. स्त्रियांनी स्पेसिफिकली इन्कम तर तितकं नसेल कदाचित, म्हणजे मी असं गृहीत धरते की खूप जास्त हायली इन्कम वर्किंग वुमन नाहीये, पण तरी सुद्धा त्या स्त्रीनं जे काही कमी पैशांचा पगार असू शकतो, वर्क फ्रॉम होम असू शकतं, फ्रीलान्सिंग असू शकतं, Correct. किंवा इकडून तिकडून येणारे पैसे असू शकतात, ऍब्सोल्युटली इन्कमच नाहीये, हम्म. त्यांनी इन्व्हेस्टमेंट स्त्रियांनी त्याची सुरुवात कशी करावी? अगेन उत्तम प्रश्न. तू म्हणलीस एकतर फ्रीलान्सिंग वगैरे करत असू शकतील, तिकडनं थोडे थोडे पैसे आहेत. मी तर म्हणते ह्यातला काहीच नाहीये सपोज. ओके. अगदी हार्डकोर होम मेकर आहे, गृहिणी आहे, अशा वेळेला पण स्त्री इन्व्हेस्टमेंट्स करू शकते. आता हे कसं तुला सिंपल सांगते. अशा वेळेला नवऱ्याने थोडी साथ द्यायला पाहिजे. जेव्हा लेटेस्ट नवरा घर खर्चासाठी पैसे देतोय, तर त्याच्यातही 2 गोष्टी असू शकतात. नवरा लेटेस्ट 10,000 रुपये घर खर्च, 20,000 जे काय असेल महिन्याचं. रक्कम महिन्याची, आपण असं पकडूयात महिन्याचे 20,000 रुपये घर खर्चाला तो देतोय. या 20,000तले आता इथं स्त्रीचं कौशल्य असू शकतं, जे स्त्रियांमध्ये 100% कौशल्य आहे असतंच, की त्या 20,000मधनं ते काटकसर करून 1,000 भर तरी बाजूला काढतील. 19,000 घर खर्च भागवणार, 1,000 रुपये बाजूला काढणार, आणि या 1,000मध्ये ती तिची गुंतवणुकीची जर्नी सुरू करू शकते. ओके. बट मी तुला म्हणत होते 2 गोष्टी. त्याच्यातली दुसरी गोष्ट अशी आहे की तिने कुठंतरी नवऱ्याशी पण हे डिस्कस करावं की मी हे करते आहे. आता ह्याच्यामागचं कारण सांगते मी तुला. काय संबंध आहे, त्याचा काय प्रश्न आहे, त्यांनी मला पैसे दिलेत ना, आता हे मी, आय डोंट थिंक इट्स नवरा वर्सेस बायको. नवरा आणि बायको हे एक टीम एफर्ट असतो असं माझं मत आहे. कारण जर तुम्ही पहिल्यांदा काही करत असाल ना, आणि जर तुमच्या नवऱ्याने ऑलरेडी काही इन्व्हेस्टमेंट्स केल्या असतील पास्टमध्ये, तर काही हरकत नाहीये त्याच्याशी डिस्कस करायला, त्याच्यात काही कमीपणा नाहीये. म्हणजे मी पण माझ्या आयुष्यातल्या ज्या पहिल्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या, तेव्हा अक्षय म्हणजे जो आता नवरा आहे, पण तेव्हा माझा बॉयफ्रेंड होता, तर तेव्हा मी त्यालाही विचारायचे की अरे मी असा असा विचार केलाय, तर विचार बरोबर वाटतोय का रे तुला. हा विचारण्यात कमीपणा नाही वाटला पाहिजे तुम्हाला. माझा दादा पण तेव्हा सीए होता, मी त्याला विचारायचे की अरे मी हे असं असं करते, बरोबर आहे ना. सो जर तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर मी म्हणेन तुमच्या घरात जो कोण अनुभवी व्यक्ती आहे, तुम्ही स्टेप नंबर 1 तुम्ही अभ्यास करा त्याचा थोडा. बरोबर. आणि तुमचा अभ्यास त्या व्यक्तीसमोर एकदा मांडा, कुठं बेसिक चुकत नाहीये एकदा बघा. आणि जेव्हा तुम्हाला ते कन्फर्मेशन मिळतं ना, अरे वा, नवऱ्याने पण जरा तोंड भरून कौतुक केलेला हरकत नाही अशा वेळेला, की अरे वा तू हून हे करायचा प्रयत्न करतेस, प्राऊड ऑफ यू. सो हळूहळू तिला तो जो कॉन्फिडन्स मिळायची फक्त जी एक गरज असते ना, ती मिळाली की ती सहज गुंतवणूक करू शकते. सुरुवात कायम छोट्या रकमेने करावी. कोणत्या सोप्या गोष्टी आहेत की ज्या डायरेक्ट करायला हरकत नाही, कॉन्फिडेंटली तू असं डायरेक्ट आता सांगा मला करेक्ट की हे करा. जसं तू म्हणालीस की एक
₹1000 बाजूला काढले तर त्या True. 1000 काय करायचं? मी म्हणलं तर सगळ्यात सोपं म्हणजे आजपर्यंत जर कधीच नसेल केली तर एफडी पासूनच सुरुवात व्हायला पाहिजे. ओके. काहीच दुमत नाही त्याच्यात. कारण अडीअडचणीला एफडी सारख्या गोष्टी कामाला येतात. एफडी प्रीमॅच्युअर तुम्ही मोडू शकता. हम्म. ओके, कदाचित थोडं पिनल इंटरेस्ट पडेल, हम्म. बट मोडू शकता, ताबडतोब तुम्हाला पैसे मिळू शकतात. ओके, बरं. सो एफडी ही केलीच पाहिजे. हम्म. तुमच्याकडे एक रकमी जर पैसे नसतील, दर महिन्याला 200, 300, 500 वॉटेवर येणार असतील, तर मग आरडी करून बघा, रिकरिंग डिपॉझिट करून बघा. हे परत तुमच्या ज्या शॉर्ट टर्म गरजा आहेत, मला 1 वर्षात पैसे पाहिजेत, हम्म. मला 6 महिन्यात पैसे पाहिजेत, त्याच्यासाठी हे उत्तम पर्याय आहेत. हम्म. सोन्यात जर कधीच गुंतवले नसतील पैसे, पण सोन्यात गुंतवून बघायचे, पण मे बी 1 तोळं घेण्या एवढे पैसे नाही आहेत आता. हम्म. तुला माहितीये गोल्ड ETFs म्हणून प्रकार असतात, एक्सचेंज ट्रेडेड फंड. म्हणजे थोडक्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तू गोल्ड विकत घेऊ शकतेस. ओके, त्याच्यासाठी तुझ्याकडे डीमॅट अकाउंट लागतं. हम्म. 1 युनिट तू गोल्ड ETFचं किती रुपयात घेऊ शकते, काही अंदाज? नाही. 60 ते 70 रुपये. ऐक. परत कोणाकडे एक्सक्यूज आहे की माझ्याकडे पैसे नाही? हम्म. म्युच्युअल फंड SIP हम्म. करून बघायलाच पाहिजे. आणि म्युच्युअल फंड SIP मध्ये मी जे कायम 1000 वेळेला सांगितलंय, परत एकदा सांगते, निफ्टी 50 इंडेक्स म्युच्युअल फंड म्हणून एक प्रकार असतो. थोडक्यात भारतातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये तुमचे पैसे गुंतले जातात. ओके, सो करून बघा ना, म्हणजे 100 रुपये टाकून तर बघा. पण स्त्रियांनी समजा काही गुंतवणूक केली तर काही टॅक्स मध्ये वगैरे सवलत मिळते? थँकफुली नाही, थँकफुलीच नाही. कारण अरे आपण सगळीकडे इक्वॅलिटी म्हणतो आणि मग टॅक्स म्हटल्यावर जरा महिलांसाठी बचत जरा जास्त. हे कशासाठी? सगळं कमवताय इक्वली, मग टॅक्स पण इक्वली भरा. मस्त. तुम्ही पैसा कमवताय, हम्म. पैसा कमवताय, जास्ती कमवताय, जास्ती टॅक्स भरा. कमी कमवताय, कमी टॅक्स भरा. खूपच कमी कमवताय, टॅक्सच नका भरू. आता तर 12 लाखापर्यंत 0 टॅक्स आहे. हो. आता आपण टॅक्स बद्दल बोलतोच आहे, पण आपण जितक्या कमी टॅक्स भरता येईल अशा दृष्टीने सगळ्यांचे प्रयत्न चालू असतात. तर टॅक्स सेव्हिंगसाठी काही इन्व्हेस्टमेंट असतात का? सो आता ना काय गंमत झाली उर्मिला, 2 टॅक्सचे रेजिम्स म्हणतात त्याला. एक ओल्ड टॅक्स रेजिम म्हणतात, एक न्यू टॅक्स रेजिम म्हणतात. मग थोडक्यात काय, आपण लहानपणापासून कदाचित जे ऐकत आलोय की PPF मध्ये पैसे टाक बरं का, टॅक्स वाचेल तुझा. हम्म. किंवा एखादी इन्शुरन्स पॉलिसी काढ बरं का, टॅक्स वाचेल तुझा. घर घेण्यासाठी कर्ज हं. घे, जे काय हप्ते भरतो ते भरल्यावर तुझं टॅक्स वाचेल थोडा. बरं. हे सगळं ओल्ड रेजिम मध्ये झालं. ओके. ओके, म्हणजे थोडक्यात टॅक्स कॅल्क्युलेट करायची जुनी पद्धत. हम्म. हम्म. आता टॅक्स कॅल्क्युलेट करायची एक नवीन पद्धत पण आलेली आहे, ज्याला न्यू रेजिम म्हणतो, न्यू टॅक्स रेजिम म्हणतो. त्याच्यात ते काय म्हटलं, तुम्हाला काहीही तुम्हाला सेव्हिंग मिळणार नाही. तुम्ही कुठेही गुंतवा पैसे, तुम्ही PPF मध्ये गुंतवा, एक्झेम्पशन नाही. तुम्ही 5 इयर FD करा, एक्झेम्पशन नाही. तुम्ही इन्शुरन्स प्रीमियम भरा, एक्झेम्पशन नाही. काहीच तुम्हाला टॅक्स एक्झेम्पशन नाही मिळत. पण तुम्हाला टॅक्स स्लॅब जी आहे तुमची, जोपर्यंत तुम्हाला टॅक्स भरायची गरजच नसते, तीच मोठी करून ठेवलेली आहे. हं. म्हणजे जी आता 12 लाखाची जी टॅक्स स्लॅब झालेली ती न्यू टॅक्स रेजिमसाठी, हम्म. ती ओल्ड टॅक्स रेजिमसाठी नाही. हम्म. सो मी तुला काय म्हणते उर्मिला, 12 लाख पर्यंत 0 टॅक्स आहे ग. छान आहे. 12 लाख म्हणजे कमाल आहे. महिन्याला 1 लाख रुपये पगार. हम्म. मग अजून किती किती पाहिजे अजून सूट एखाद्या व्यक्तीला? बरोबर. म्हणजे तू असं इमॅजिन कर की एक घर आहे, नवरा बायको दोघंही कमवत आहेत, दोघं लाख रुपये कमवत आहेत, तर 24 लाखाचं इन्कम घरी 1ही रुपये टॅक्स न भरता ऑलरेडी येत आहे ना. हम्म. अजून किती टॅक्स वाचवायचा आणि काय करायचं? आता गुंतवणुकीच्या बाबतीत इतके सगळे प्रकार, सुरुवात, इतके छान आपण कमाल बोललेलो आहोत, पण तरी त्यातल्या त्यात अजूनही जे लोक नवीन आहेत ना त्यांना भीतीच वाटत असते. Correct. अशा वेळेला सेफ इन्व्हेस्टमेंट असा काही प्रकार असतो का? आणि असेल तर ज्याची सुरुवात आहे त्यांना कसं सेफ इन्व्हेस्टमेंट करावी? मी तुला याच्यावर प्रश्न विचारते. ओके, भीती कसली वाटते? आता आपण तुझंच उदाहरण पैसे घे. जाण्याचीच भीती असते लोक. पैसे जाण्याची भीती हम्म. असते. ओके, सो मग पैसे जाण्याची भीती असेल ना तर FD RD सोडून काहीच नाही तुझ्याकडे. किंवा लिक्विड फंड म्हणा, आर्बिट्राज फंड म्हणून पण एक प्रकार असतो, पण याच्यात तुला मोठा परतावा नाही मिळत. म्हणजे सेफ खेळताय कारण तुम्ही सेफ खेळताय. लोकांना भीती काय असते माहितीये, मला अचानक पैसे लागले तर, हा ती भीती जास्ती असते. करेक्ट. आणि म्हणून मला माझा पैसा सेफ पाहिजे. मला रात्री अपरात्री अचानक लाखभर रुपये लागले तर माझ्या हातात पैसा पाहिजे, ही भीती असते, म्हणून सेफ पाहिजेत पैसे. राईट. सो ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे माहितीये, ह्याला आम्ही इमर्जन्सी फंड म्हणतो. बरं. ते तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्येच ठेवले पाहिजेत. दुसरा प्रश्न येतो, एखाद्या व्यक्तीला हॉस्पिटलाइज करायला लागलं पटकन तर एक्झॅक्टली मी आता म्हणणार मग होते माझ्याकडे इमर्जन्सी, हेल्थ emergency- इमर्जन्सी. करेक्ट. मन इन्शुरन्स नावाचा एक विषय असतो. ओके, सो मग इन्शुरन्स नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ते चूक आहे. थांबा, आधी तुमचा इमर्जन्सी फंड तयार झाला पाहिजे, मग तुमचा इन्शुरन्स असला पाहिजे. ओके, की हा आता इन्शुरन्स मध्ये काही लोक काय करतात की असे काही इन्शुरन्सेस घेऊन ठेवतात की ज्याच्यात
तुम्ही पैसे आधी भरायचे, मग इन्शुरन्स वाले रिफंड देणार त्याचं. तसे नाही घेत. कॅशलेस आयडियली तुम्ही इन्शुरन्स घेतला पाहिजे. बरोबर. कॅशलेस मध्ये काय होतं, थोडक्यात इन्शुरन्स कंपनीच तुम्हाला पैसे देते. मग तुम्ही म्हणाल की अहो पण मला ना 1 वर्षात पोराची फी भरायची आहे, किंवा मोठा काहीतरी खर्च, मला लॅपटॉप घ्यायचा आहे, म्हणून शॉर्ट टर्म गोल्स, 1 वर्ष ते 3 वर्ष साधारण असे जे लागणारे पैसे आहेत, हे तुमचे FD, RD, लिक्विड अकाउंट्स, लिक्विड फंड इथे सगळे गेले पाहिजे. आता तू म्हणशील मला 5 वर्षांनी अमेरिकेला जायचंय. हा, पण ते लॉंग टर्म गोल झालं तुझं. त्याच्यासाठी तू FD करायची काहीच गरज नाही. त्याच्यासाठी म्युच्युअल फंड्स म्हण, त्याच्यासाठी स्टॉक्स म्हण. अशा पद्धतीने तुमचे गोल्स काय आहेत त्याच्यावरती सेफ इन्व्हेस्टमेंट ठरते. करेक्ट. एक उत्तम फसलेला फायनान्शियल प्लॅनिंग तुला आत्ता सांगते मी. मला एका काकूंचा फोन आला होता आणि त्या म्हणल्या अगं मला रिटायरमेंटचे आत्ता पैसे मिळालेले आहेत आणि मी असंच आमच्या एका ओळखीच्यांनी जे म्युच्युअल फंड्सचे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना मी विचारलं की मी काय करू. तर त्यांनी एक 10-1 लाख रुपये मी तुमचे गुंतवून देते. 10 लाख रुपयांच्या साधारण 50 म्युच्युअल फंड्समध्ये त्यांनी पैसे गुंतवलेले आहेत. कुठं 1000 रुपयाची SIP, कुठं 500 रुपयाची SIP, असं करून. एवढे म्युच्युअल फंड घ्यायचे नसतात. 50 मॅनेज करतात. असं करणार आहेत ते. 50 म्युच्युअल फंड घेऊन ठेवलेले आहेत आणि त्यांचा मला पॅनिक होऊन फोन आला होता. अगं रचना, मी 10 लाख गुंतवलेत, त्याचे आता 8 लाख झालेत, कारण मार्केट पडलं आता. म्हणले ठीक आहे ना, तुम्ही लॉंग टर्म साठी गुंतवले असेल, कशासाठी पैसे गुंतवलेत. नाही ऍक्च्युली ना मुलाचं लग्न आहे आता 6 महिन्यात. म्हणलं आता मुलाला कन्व्हिन्स करा मार्केट वरती गेल्यावर लग्न करून. मुहूर्त खराब मुहूर्त. मग काय करायचं. सो किती चुकीचं फायनान्शियल प्लॅनिंग आहे. जेव्हा तुम्हाला एवढ्या कमी कालावधीमध्येच पैसे हवे असतात, तुम्ही स्टॉक्स म्युच्युअल फंड हा पर्यायच चुकला तुमचा. तुम्ही सेफ ठिकाणीच पैसे गुंतवायला पाहिजे होते. पण आज तुझं माझं वय आहे, आपल्या पोरांची शिक्षण आहेत, उच्च शिक्षण जे आहे 10 वर्ष आहेत, 12 वर्ष, 15 वर्ष आहेत, त्याच्यासाठी मी स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड निवडायला काहीच हरकत नाही. बरोबर. जर सगळं बरं चाललंय, सगळं बरं चाललेलं आहे, म्हणजे पिढीजात बरं असेल किंवा स्वतःच्या कमाईचं असेल, काही बरं चाललेलं आहे, तर गुंतवणूक करावी का? मुळात का याच्यात पडायचं कशाला? महागाई, इन्फ्लेशन तुझे पैसे खाऊन टाकतं ना. कारण आज ही प्लेट मला सपोज 100 रुपयाला मिळत असेल, 1 वर्षानंतर ही 100 रुपयाला नाही मिळणार आहे मला. बरोबर. सो ही 100ची 105, 106, 110 काही ना काहीतरी वाढेल ना याची किंमत. सो तुझे जे काय पैसे आहेत ते जसेच्या तसे. सपोज तो असा विचार करून ठेव की पिढीजात अशी पिक्चर मध्ये असं दाखवतात बघ की इथं छत आहे, छत मी टकटक केला, अशा पैशांचा पाऊस पडला वगैरे. असे जर तू नुसते पैसे साचवून ठेवले असतील तर ते पैसे नाही ना वाढत. परत आपण सेव्हिंगच्या कॉन्सेप्टकडे गेलो, मग ते पैसे तेवढेच राहणार आहे. महागाईने तुमची त्या पैशांची व्हॅल्यू कमी होत राहणार आहे. आपण पर्चेसिंग पॉवर म्हणतो त्याला, बरोबर, ती कमी होत जाणार आहे. सो ते आपण नाही ना करू शकत. आपल्याला महागाई जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्ती परतावा तर मिळायला पाहिजे, तर आपली ती व्हॅल्यू इंटॅक्ट राहील त्याची. बरोबर. म्हणून गुंतवणूक करणं गरजेचं असतं. आता मला असं विचारायचं की खूप साऱ्या घरांमध्ये गुंतवणूक असते, नवरा बायकोचं बरंही चाललेलं असू शकतं. पुरुषाची गुंतवणुकीचा ज्याला तुम्ही पोर्टफोलिओ असं म्हणता ते पण असं कमाल आहे, चाकचूक आहे असं आपण म्हणूयात. तरी सुद्धा स्त्रियांनी गुंतवणूक करायलाच पाहिजे का? हो, कारण सांगते मी तुला, होऊ नये. पण उद्या काही दुर्दैवाने झालं, दोघांमध्ये भांडण झाली, काही वितुष्ट निर्माण झालं, तर शेवटी तेव्हा सगळ्या गोष्टी लक्षात येतात की हे जे तुझ्या नावावर आपण केलं होतं हे माझे आहेत बरं का ह्यातले हे. आणि ह्यानी ना फार त्याला स्वरूप वेगळं येतं. नंबर 1. नंबर 2, मी अशा अनेक माझ्या मैत्रिणी बघितल्या बरं का की घरातलं एकदम खटाखट आहे. हा, ती जॉब पण करत होती आधी आणि मग नंतर जेव्हा जॉब सोडला ना तेव्हा लहान बाळ आहेत. सो त्याच्यासाठी जेव्हा जॉब सोडला तेव्हा मला म्हणली रचना, नवऱ्याकडे नाही का पैसे मागायचे मला, मी इतक्या वर्ष जॉब केलेला आहे आणि आम्ही पोर्टफोलिओ कायम आमचं असं ठरलं होतं की खर्च माझ्या ह्याच्यातनं करायचा आणि पोर्टफोलिओ त्याच्या नावावर बिल्ड करायचा. हे आमचं आमच्यात काहीही भांडण नाहीये. बरोबर. पण आज मला पैसे नाही मागावेसे वाटत त्याच्याकडनं, मला कमीपणा वाटतो त्याच्यात. परत अगेन समवन कॅन कॉन्टेस्ट की मग तुम्ही टीम पण म्हणताय आणि मग कमीपणा कसा वाटतो वगैरे, पण हा एक मेंटल ब्लॉक येऊ शकतो कुणालाही की ए जरा 10,000 दे, ए जरा 5,000 दे. तो म्हणत काय ए जरा 10,000 दे, मॅड आहेस का काय, कशासाठी पाहिजेत, ए जरा 500 रुपये दे, ए जरा 100 रुपये दे, इज डिफरंट. पण ती म्हणली सपोज मला अमुक अमुक काहीतरी घ्यायचं आहे, मग तेव्हा प्रश्न येणार ना खरंच गरज आहे का, नंतर घेतलं तर काय. हेच जर तुम्ही तुमची गुंतवणूक असेल
तर तुम्हाला ते प्रश्न कमी पडतात. मी सिंपल ह्याच्यासाठी कपल्ससाठी एक छोटासा संदेश देते ह्याच्यातनं. नक्की. तुम्ही ना जे काय पैसे कमवतात ना, प्रत्येकाने स्वतःच्या नावावर इन्व्हेस्टमेंट्स असल्याच पाहिजेत. हं. काही इन्व्हेस्टमेंट्स बायकोच्या नावावर, काही इन्व्हेस्टमेंट्स नवऱ्याच्या नावावर, काही जॉईंट इन्व्हेस्टमेंट सुद्धा नक्की असू शकतात. हं. काहीच दुमत नाही त्याच्यात. हं. आणि त्या इन्व्हेस्टमेंट्स मधला असं अंडरस्टँडिंग असावं की त्यातले लेटेस्ट टक्केवारी तुम्ही तुमच्या दोघांमध्ये ठरवून द्या की लेटेस्ट हे 5% असतील, 10% असतील, 15% असतील, ते नॉन निगोशिएबल आहेत. म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल मला टेक्नॉलॉजीवर खर्च करायला भयंकर आवडतं. हं. कारण मला ते कामात सुद्धा उपयोग पडतं. म्हणजे अनेक शूट्स मी माझ्या फोनवर इन्व्हेस्टमेंटच ती आहे. माझी एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट. पण मला नवीन फोन आला, हं. नवीन लॅपटॉप आला, मला असं वाटतं हे अक्षय हा लॅपटॉप खूप भारी आहे, मी हा घेणार आहे बरं का. हं. जर तो उद्या म्हटला काय गरज आहे, काही घ्यायचं नाही, काही फालतूपणा नाही करायचा, हं. तर मला वाटेल अरे पण ही माझी आवड आहे ना आणि मी सेव्ह केलेत त्याच्यासाठी, शिस्तीने सेव्ह केलेले आहेत. सो हा नॉन नेगोशिएबल गोष्ट झाली. हं. वाईसे वर्सा माझ्या नवऱ्याला ट्रॅव्हल करायला प्रचंड आवडतं हं. आणि तो सपोज गेला ताडोबाच्या जंगलात, हं. एकदा गेला, दोनदा गेला, परत तिसऱ्यांदा चाललाय. मी म्हणते काय फालतूपणा चालला तुझा, कशासाठी एवढे खर्च करतोयस. तो म्हणाला ऐक ना, मी पण कमवलेत, मी पण सेव्ह केलेले आहेत, मी पण शिस्तीत इन्व्हेस्ट केलेत. माझ्या इन्व्हेस्टमेंटचे 5% 10% नॉन निगोशिएबल, त्याच्यात क्वेश्चन नाही करायचं. हं. सो ते किती टक्के आहेत हे तुम्ही ठरवू शकता म्युच्युअली, बट आवडीनिवडी नका मारू एकमेकांच्या. हं. तुमचे कॉमन गोल्स, कपल गोल्स 100% असावेत, पण एक 5% स्वतःचे पण असावेत. वा. म्हणून स्वतःच्या गुंतवणुकी असाव्यात. आता मला एक असा प्रश्न विचारायचा आहे, कारण तो खूप वेळा विचारला जातो. खूप सारे आता ऍप्स आलेत. हो. आपलं जगणंच आता ऍपवरती, इकडे तिकडे जाणं, घरातला किराणा माल सगळं ऍपच करते. गुंतवणूक सुद्धा ऍप्स वरती आलेली आहे. हम्म. कंपन्या बऱ्याचदा खूप चांगल्या असतात. आपण जो शेअर घेतोय तोही खूप चांगला आहे, तो विचारपूर्वक चाललंय सगळं, पण त्या ऍप थ्रू चाललंय. हम्म. जर ऍप बंद पडलं हो, तर पैसे बुडतील. क्या बात आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे. अनेक डिस्काउंट ब्रोकर्सनी ही ऍक्च्युली कॉन्सेप्ट आणली होती की डायरेक्ट ऍपच्या थ्रू टक 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 तुम्ही तुमचं शेअर्स बाय करू शकता. पूर्वी एवढी टेक्नॉलॉजी पण नव्हती उर्मिला. म्हणजे जेव्हा मी 2006 मध्ये गुंतवणूक सुरू केली तेव्हा फोनवरनच ऑर्डर प्लेस करायला लागायची. हं. जेव्हा हळूहळू डिस्काउंट ब्रोकर्स यायला लागले, त्याच्यानंतर हळूहळू टेक्नॉलॉजी पण ते अजून ऍडव्हान्स घेऊन यायला लागले आणि आता तर फारच कॉमन झालेले आहे. ऑलमोस्ट सगळे जे नावाजलेले ब्रोकर्स आहेत त्याच्यात तुम्ही ऍपद्वारे इन्व्हेस्टिंग करू शकता. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की त्यांचं ऍपच बंद पडलं तर काय, कंपनीज बंद पडली तर काय. तर त्याने घाबरून जायचं काहीच कारण नाही. कारण भारतात म्हणजे थोडक्यात तुम्ही ऍप हा ना एक रस्ता आहे, गुंतवणूक माध्यम आहे. ओके, तुमचे शेअर जे आहेत ते त्या ऍपमध्ये स्टोअर नसतात होत. हं. हं. तुमचे शेअर स्टोअर होत असतात डिपॉझिटरी म्हणून. हं. थोडक्यात असं विचार करा, कपाट वेगळीकडेच आहे, हं. हे माध्यम आहे, पण कपाट वेगळीकडे ज्याच्यात शेअर्स आहेत ते डिपॉझिटरी अकाउंट आहे. हं. भारतात 2च डिपॉझिटरीज आहेत, NSDL आणि CDSL नावाच्या. आणि या दोन्ही कंपन्या म्हणजे खूप मोठ्या सरकाराच्या मोठ्या रेग्युलेशन्स मध्ये येणाऱ्या, अनेक नियमांमध्ये बसणाऱ्या या कंपन्या. त्याच्या NSDL बंद पडली तर अरे बापरे, म्हणजे भारतात 2च कपाट, त्यातलं एक कपाटच बंद पडलं तर असं म्हणल्यासारखं आहे ते. होण्याची शक्यता अतिशय लिस्ट, नियर झिरो पॉसिबिलिटी आहे. तीही भीती वाटत असेल तर मग तुम्ही गुंतवूच नाही शकत. पण कारण शेअर्सला आता फिजिकल फॉर्मॅट अलाउडच नाहीये, कंपल्सरी डीमॅट अकाउंट आहे शेअर्ससाठी. सो घाबरून जायचं कारण मला विचारशील तर नाही. ऍप्स बंद पडले तरी डिपॉझिटरीकडे तुमचे शेअर्स सेफ असतात. आता हे ऍप बंद पडणं एका बाजूला, आणि आपल्या नावाने लई लोक पैसे कमवत आहेत रचना. एक टेलिग्राम वरती एक वेगळीच उर्मिला निंबाळकर पैसे मागत वा. होती. एक तुझं परवा मी ते स्टेटस बघत असते, Correct. एक दररोज एक नवीन वा. अकाउंट निघतंय तुझ्या नावाने रचना, Correct. आणि दोघांच्याकडून पैसे मागताय. Correct. तर मला या निमित्ताने सांगायचं की आम्हाला तुम्ही व्हिडिओज बघताय ना आमचे, आणि विश्वास ठेवून जे कोर्स करताय ना, याच्यातच आम्हाला एवढंच पाहिजे. Correct. आम्हाला Correct. तुमचे पैसे अजिबात नको आहेत. खरंय. तर हे जे फ्रॉड्स होत आहेत हे कसे टाळायचे? कारण लोकांना कसं कळणार हे खरंय खोटंय, कुठे मी टाकतेय काय? सिंपल आहे. जेव्हा मी एखादी जाहिरात करत असते, आता माझेही कोर्सेस आहेत, ओके, मराठीतनं कोर्सेस आहेत, इंग्रजीतनं कोर्सेस आहेत, पण मी कोर्सची जर जाहिरात करणार असेल तर लॉजिकली मी माझ्याच अकाउंटवरनं जाहिरात करेन ना, का भलत्याच्याच अकाउंटवरनं जाहिरात करेन. सगळ्यात सोपी पहिला मुद्दा माझ्याच अकाउंटवरनं. आता पण तू म्हणशील की त्या दिवशी मी इंस्टाग्राम स्टोरी टाकली होती, CA रचना फडके, CA फडके रचना, CA रचना रनाड, शेवटचा इच नव्हता, मग मध्ये एक एक्स्ट्रा टाकून CA रचना रानडे असं. आता तुम्ही म्हणाल ह्या चौघांपैकी तुमचं अकाउंट कुठलं? ते चारही माझे नव्हतेच अर्थातच. ब्लू टिक नावाची जी कॉन्सेप्ट असते, तुला जर आता इथे ग्राफिकली प्लीज ती प्रेझेंट करता आली तर बघ आता ऑन स्क्रीन. 100%. तर ही जी ब्लू टिक जी आहे ती थोडक्यात तुम्ही व्हेरीफाईड अकाउंट म्हणलं जातं की हो हे रचनाचंच अकाउंट आहे. त्याच्यावरनं जर जाहिरात आली असेल तरच ती जेन्युइन जाहिरात आहे, नाहीतर ती फेक जाहिरात आहे. नंबर 1.
नंबर 2, जसं तू म्हणली की न तू पैसे मागतेस कधी, न मी पैसे मागते कधी. माझ्या क्षेत्रात तर अजून एक गोष्ट आहे, तर टिप्स देणे. सो माझ्या अकाउंटवरनं अशा अनेक जाहिराती, माझ्या अकाउंटमधनं म्हणजे खोट्यावाल्या अकाउंट्समधनं, की मी तुम्हाला, आणि AI द्वारे तर आता हो. धमालच. आय हॅड सजेस्टेड दिस स्टॉक ॲट ₹7 अँड नाव इट इज ॲट ₹700. आता अजून माझा आवाज 100% मास्टर नाही करता आलेला आहे, पण टेक्नॉलॉजी येईल आज ना उद्या, एका महिन्यात, 2 महिन्यात, एका वर्षात नक्की येणार त्यांना. समजणार कसं? तर मी म्हटलं ना मी कधी टिप्स देते, ना मी कधी रेकमेंडेशन्स देते. माझ्या चॅनलवरनं मी कायम एज्युकेट करायचा प्रयत्न करत असते फक्त. त्याच्यामुळे जिथं तुम्हाला टिप्स, रेकमेंडेशन दिसतील, 100% मी नाही. ओके. सो म्हटलं ह्या 2 गोष्टी, एकतर ब्लू टिक आणि हे रेकमेंडेशन वगैरे फुली. एज्युकेशनल कोर्सेस जे काय आहेत ते माझ्या स्वतःच्या वेबसाईटवर आहेत, rachanaranade.com, rachanaranade.in. तिसरं कुठलंही स्थळ असेल तरी ते फ्रॉड आहे. ओके, बर. आता तू आम्हाला नॉलेज देतेस, एकदा जागरूकता, ज्ञान आल्यानंतर सगळं आम्हाला करायचंय पुढचं. करेक्ट. पण आम्हाला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की तू इन्व्हेस्टर म्हणून ही चूक आयुष्यात कधीच करणार नाहीस. खूप छान प्रश्न आहे उर्मिला. असं ना, टिपिकली हिंदी इन्व्हेस्टर्स मध्ये ना अशी एक फ्रेज आहे, अरे उठाओ उठाओ ये शेअर उठाओ, घर बेच के ले लो. असे तुला म्हणजे काही सिरियल मध्ये, पिक्चर मध्ये पण ह्याचे रेफरन्सेस मिळतील. आणि हे खरंच असे म्हणजे जे असे हार्डकोर, ह्याच्यात मोटिवेशनल स्पीकर्सही असतील. अगदी घर वेच केलेलो, हे खूप कॉमन टर्मिनॉलॉजीवर. ओह गॉड, ही चूक मी कधीच नाही करणार. म्हणजे लोक काय म्हणतात बघा ना, कोविडच्या वेळेला जो लोएस्ट पॉइंट होता मार्केटचा, तेव्हा एखाद्याने जर घर विकून पैसे ते सगळे स्टॉक मार्केटमध्ये टाकले असते तर काय आज करोडो आणि अहो, नसतं गेलं मार्केट तिकडनं वरती तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही रस्त्यावर आला असता ना तुम्ही. सो आपण जसं म्हणतो ना, ऋण काढून सण करू नये, तसं ऋण काढून सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवू नये. आणि स्वतःचं घर बीर विकून स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे, असा मूर्खपणाच म्हणेन मी याला. असं मूर्खपणाची चूक मी कधीच नाही करणार. किती कमाल. मला डायरेक्ट पैशांचं नॉलेज असलेली आणि पैसे असलेली बाईच समोर आणायची होती आणि तिला डायरेक्ट मुद्देसूद प्रश्न विचारायचे होते. बहुतांश प्रश्न हे खरं तर सगळ्या वेगवेगळ्या अँगल्सनं त्याला उत्तरं आहेत आणि छान त्याचे मुद्दे या एका व्हिडिओतून कव्हर होऊच शकत नाहीत, याची मला संपूर्णपणे कल्पना आहे. आणि त्याचसाठी रचनाचा एक कमाल मराठमोळा आणि इंग्रजी सुद्धा दोन्ही चॅनल्स आहेत आणि तिथे जाऊन तुम्हाला पडणारे सगळे बेसिकापासून ते अगदी ॲडव्हान्स पर्यंतचे प्रश्न तुम्ही तिला विचारू शकता आणि त्याचे ऑलरेडी व्हिडिओ सुद्धा तयार आहेत. ते माझ्या डोक्यावरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच. ह्याची सोय मुद्देसूद उत्तरांची ऑलरेडी रचनानं करून ठेवलेली आहे. परंतु आम्हाला असं डायरेक्ट स्टुडिओमध्ये पकडून रचनाला आमच्या पैशांविषयी बोलूयात चल असं करून आम्हाला थेट मुद्देसूद उत्तरं आणि आमचे गैरसमज दूर केलेत, त्यासाठी रचना तुला खूप 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 मनापासून थँक्यू उर्मिला. आणि मी हे नक्की म्हणेन की जे प्रश्न काढले होते ना ते अगदी चोख प्रश्न होते, एकदम म्हणजे मुद्देसूद प्रश्न होते. बेसिकात आम्हाला फारच नाही खरंच सांगते, पण हा अगदी म्हणजे सर्वसामान्यांना पडणारे प्रश्न आहेत. सगळ्या बाजूंनी कधी कधी एखादा मुद्दा समजावून सांगताना ना तो त्याचा परत एकदा मिसअंडरस्टँडिंग होऊ नये यासाठी काही जे फॅक्टर्स आहेत त्याच्या आसपासचे ते एक्सप्लेन करावेच लागतात. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला तरी आयुष्याचा पैशांचा प्रश्न आहे आणि त्याचं सोंग नाही घेता येत आणि त्याच्यामुळे तो आम्हाला चालतोय. उलट आम्ही हावरटपणानं या एपिसोडमध्ये असं सांगतोय की आता आम्हाला हे नॉलेज मिळाले तर अजून आमचे भरपूर प्रश्न आहेत आणि त्यासाठी आम्ही तुला पकडणार आहोत आणि मुद्देसूद उत्तरं तुमच्याकडून घेणारच आहोत. नक्की. मला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.